मागच्या व्हिडिओमध्ये आपण डाळ शिजलेली तर बघितलं, आता इथे मी पुरणाला चरका देत आहे, म्हणजेच डाळीला चरका देते। तुम्ही जर अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवरती जाऊन बघू शकता, या आधीचाच व्हिडिओ आहे। इथे पातेलं ठेवून घेतलं गॅसवरती। शिजलेली डाळ जेव्हा मी एका प्लेटमध्ये काढली तेव्हाच त्यामध्ये मी जायफळ किसून टाकलं होतं। असं म्हणतात गोड पदार्थामध्ये जायफळ टाकल्याने त्याची चव अजून नेक्स्ट लेवलला जाते। त्यानंतर वेलची पूड आणि सुंठ पूड, बडीशोप पूड टाकून घेतल्या। गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवून घेतलं, त्यामध्ये हे पुरण टाकून घेतलं, म्हणजे डाळ टाकली, त्यामध्ये पूड वगैरे टाकल्या होत्या आणि थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये कापलेला गूळ टाकला। गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे हलवायचं आहे आणि मग तयार आहे। तुम्ही पुरण यंत्रामध्ये पाट्यावरती, वरवंटा पाटा त्यावरती वाटू शकता किंवा आता चाळणीमध्ये आम्ही वाटतोय, पुरणाची चाळण असते त्यामध्ये खूप छान वाटलं जातं। तुम्हाला हवं त्याच्यात तुम्ही वाटू शकता। आमच्या इकडे याला चरका देणं असं म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात हे कमेंट करून सांगा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बरं का, आणि पुरणपोळी करा आणि खा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।